नमस्कार. मनाचे श्लोक एक मागो या मालिकेचा हा 36वा भाग. या भागाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला एकदा पुन्हा विनंती करणार आहे की आपण आपला अभिप्राय मला जरूर कळवा. नुसत्या लाईक्सनी समाधान वाटत नाही, कारण आपण अनेकदा न बघता न ऐकता लाईक्स देतो असं अनेक जण करतात. मी सुद्धा कधी कधी करतो. पण आपल्याला जर खरंच काय आवडलं तरी अभिप्राय कळवा. काही त्रुटी वाटल्या तरी तेही कळवा. त्यामुळे मला बदलही करता येईल. आणि ज्यांना पुस्तक पाहिजे असेल त्यांनी जरूर कळवा. हे सर्व भाग भाग झाला की तो मी प्रकाशित केला की माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकतो, अरुण गोडबोले या चॅनलवर. आपला एखादा बघायचा झाला आपण तो बघू शकता, मागचेही भाग बघू शकता. शिवाय त्या चॅनलवर वेगळ्या प्लेलिस्टमध्ये पूर्वी केलेले मी सर्व सिरियल्स त्या प्लेलिस्टमध्ये वेगळ्या आहेत, विषयवार केलेल्या. त्यांचाही आपण आनंद घेऊ शकता. कोरोनाच्या या काळात एक चांगलं काम हाताळून होतं याचा आनंद आहे. असो, आज आपण काल 153व्या श्लोकापर्यंत आलो होतो. आज 154व्या श्लोकाने आपण सुरुवात करतोय. महावाक्य तत्वादिके पंचकरणे कुणे पाविजे संत संगे विवरणे द्वितीयसी संकेत जो दाविजे तो त्या सांडूनी चंद्रमा भावी तो. ऐकणारा माणूस जर खऱ्या जिज्ञेसाने करत असेल तरच त्याला उपदेश करून फायदा होतो, त्यापासून ज्ञानप्राप्ती होऊ शकते. तसेच जो उपदेश करणार असेल त्याला त्या विषयाचे संपूर्ण आणि सखोल ज्ञान असेल तर तो ज्ञान आपले ज्ञान उपदेशाच्या माध्यमातून ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे उपदेश करणारा आणि उपदेश घेणारा या दोघांनाही काही विशिष्ट गुणवत्ता असल्याशिवाय ज्ञानग्रहण आणि ज्ञान दोन्ही घडू शकत नाही. वेदांताच्या अध्ययनाचे जे शास्त्र आहे त्यानुसार या गुणवत्तेला ब्रह्मजिज्ञासा संपन्न शिष्य आणि आत्मज्ञान संपन्न गुरु असे म्हटले जाते. या श्लोकात समर्थांनी अशा तऱ्हेच्या गुरु शिष्यांच्या अध्ययन आणि अध्यापनात काय घडते याचे आणि कसे घडते याचे वर्णन केले. धर्मशास्त्रात द्वितीय चंद्राचे दर्शन घेतल्याने माणसाला शुभकारक फळे मिळतात असे म्हटलेले आहे. त्याचा उपयोग समर्थांनी येथे वेदांत विवरणाचा दाखला देण्यासाठी केला आहे. द्वितीयाला चंद्रकोर अगदी लहान असते आणि ती अतिशय थोडाच वेळेस दिसते. ब्रह्मज्ञान किंवा परमात्मा स्वरूपाचे ज्ञान ही असे सूक्ष्म आहे आणि त्यामुळे सहजपणे प्राप्त होणारे नाही. द्वितीय चंद्रकोर ज्याला प्रथम दिसले असेल तो दुसऱ्याला ती दाखवताना संकेताने म्हणजे एखाद्या दुसऱ्या वस्तूची खूण धरून दाखवतो. म्हणजे ती बघता चिंचेच्या झाडाच्या वरच्या फांदीच्या थोडे वर आणि उजव्या बाजूला पहा म्हणजे ती चंद्रकोर दिसेल असे सांगतो. बघणाऱ्याने एकदा त्या खुणेच्या म्हणजे फांदीच्या संकेताने ती पाहिली की मग तो चंद्रकोर पाहतो आणि खूण विसरून जातो. तरी त्याचप्रमाणे संत आपल्याला वेदांत, त्यातील महावाक्ये, पंचीकरण, विश्वोत्पत्ती, तत्वे यांचे निरूपण करतात. त्या निरूपणांचा खरा उद्देश हा त्यामागील परमतत्वाचे ज्ञान देणे हाच असतो. एकदा शिष्याला परमात्मा तत्वाचे ज्ञान झाले किंवा बाकीचा सर्व वेदांत मागे सारून शिष्याने त्या परमात्मा तत्वाला आत्मसात करून घ्यायचे असते. जसे द्वितीय चंद्राचे दर्शन घेण्याला महत्त्व आहे. ज्या खुणेच्या आधारे ती दाखवली, जिला संकेत दिला त्या खुणेला महत्त्व नाही. चंद्रकोर पाहिजे, चिंचेचे झाड विसरून द्यायचे. तद्वतच शाब्दिक वेदांत ही केवळ खूण आहे. खरी साध्य करायची वस्तू परमात्माच आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. म्हणून समर्थ म्हणते साधकाने ब्रह्मज्ञान जिज्ञासा संपन्न असावे आणि संतांनी आत्मज्ञान संपन्न असावे. असा योग जेथे येईल तेथे संत सहवासाने त्या साधकाचे खचितच कल्याण होईल. कारण आपल्याला जे काय करायचे त्याचा विवेक साधकाने ठेवला पाहिजे आणि गुरुने साधकाला काय द्यायचंय याचा विवेक गुरुनेही ठेवला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 155. दिसेना जनी तेची शोधून पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे. करी घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना. मनाच्या श्लोकाचा मागोवा घेताना चिंतन करताना मला अनेकदा जाणवले की त्यामधून एकच विचार समर्थांनी अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात मांडलेला आहे. कदाचित तथाकथित समीक्षकाला पुनरुक्तीला दोषी म्हणतील, परंतु एकतर मनाचे श्लोक ही एकदम सलग अभ्यासाची गोष्ट नाही. ते रोज थोडे थोडे म्हणावेत अशीच त्यामागची संकल्पना असे वाटते. शिवाय सामान्य माणसाला त्याचे ओढाळ मन कुठे गुंतले आहे त्या प्रपंचातून काढून परमार्थ मार्गाला लावणे
हेच त्यांच्या मनाच्या श्लोकाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे साधकाच्या मनावर तो उपदेश ठसवण्यासाठी मुद्दामच ही पुनरुक्ती समर्थांनी योजलेली आहे. त्यामुळे वाङ्मयीन दृष्टीने तो दोष नसून गुणच समजले पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. परमात्मा स्वरूप किंवा चिरंतन सत्य हे आपल्या नेहमीच्या दृष्टीच्या टप्प्यात न येणे इतके सूक्ष्म आहे. त्यामुळे ते पाहू गेले असता दिसत नाही. परंतु जर बारकाईने पाहिले म्हणजे सूक्ष्म दृष्टीने पाहिले म्हणजे ज्ञानचक्षूंनी किंवा खऱ्या जाणीने ते शोधले तर ते नक्की साध्य होऊ शकेल. तुम्ही ते हातात घेऊ पाहाल तर हातात येणार नाही. कारण खरे तर हातात घ्यायला ती काय पेन किंवा आंबा किंवा हिरा अशी वस्तू नाही. ती सद्वस्तू ही स्पर्शाने जाणवायची गोष्ट नाही तर नेणीवेने म्हणजे नेमतेपणाने म्हणजे खऱ्या ज्ञानाने जाणून घ्यावायची गोष्ट आहे. चिरंतन सत्याचे ज्ञान हे पंचेंद्रियाने होणाऱ्या ज्ञानाच्या पलीकडचे आहे. देहाने ते जाणायचे नाही तर ते देहातीतून समजून घ्यायचं आहे. शिवाय एखादी गोष्ट जर सर्व ठिकाणी भरून राहिली असेल तर आपण ते अस्तित्व विसरून जातो. उदाहरणार्थ हवा सर्व ठिकाणी आहे म्हणून आपण हवेचे अस्तित्व विसरून जातो. मात्र निर्वात जागी गेलो किंवा खूप उंचीवरती गेलो म्हणजे हवेतला प्राणवायू जिथं कमी आहे तिथं आपल्याला हवा कमी आहे जाणवतं. किंवा हवा हल्ली म्हणजे वारा सुटला की आपलं ते अस्तित्व जाणवते. तसेच परमात्मा स्वरूप सर्व चराचरात भरले असल्याने आपल्याला त्याचे आकलन होत नाही. इथे समर्थाने कोंदाटले म्हणजे अगदी ठासून खचाखच भरलेले आहे असा शब्दप्रयोग केला आहे. अद्वैत तत्त्वज्ञानाप्रमाणे परमात्मा विश्वव्यापी आहे. तो सकल चराचरात भरून आहे. जगात कोणती अशी वस्तू प्राणी किंवा जागा सजीव किंवा निर्जीव नाही जेथे तो परमात्मा नाही. जशी एखाद्या पोतात पिठीसाखर ठासून भरली असेल तर त्या पोतात साखर नाही अशी जागा नसते तसे परमात्मा सर्वत्र भरलेला आहे. त्यामुळे आपणाला त्याचे आकलन जाणीवपूर्वक ज्ञानचक्षूंनीच करून घ्यावे लागेल. अर्थात ते न होताही परंतु कठीण प्रसंग आला म्हणजे परमेश्वराची आपल्याला आठवण होते किंवा एखाद्या भावसमाधानाच्या क्षणी परमतत्वाचा अल्पकाळ का होईना सुखद अनुभव येतो. परंतु साधनेच्या अभावी तो तात्पुरताच टिकतो. तो दृढ होण्यासाठी साधनेचीच गरज असते. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 156. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे अतर्कासी तर्की असा कोण आहे. जनी मीपणे पाहता पाहवेना त्या लक्षिता वेगळे राहवेना. समर्थांची भाषा रोखठोक आहे. त्यांचे तत्वज्ञानात गुळमुळपणाला वाव नाही आणि तसेच त्यांचे लिखाणसुद्धा तसंच आहे. या श्लोकाची म्हणून ते सुरुवात ठामपणे करून सांगतात की जो माणूस मला परमतत्व समजायचे म्हणतो त्याला मूर्खच म्हणावे लागेल. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे. कारण जसे एकाच जागी दोन वस्तू राहू शकत नाहीत तसे परमात्म्याचे ज्ञान झाल्यावर ते चिरंतन सत्य आणि तो ज्ञानी साधक वेगळेपणाने राहू शकत नाही. त्यामुळे मी परमात्मा स्वरूप जाणले असे म्हणेल तो अजून परमात्मा स्वरूपासून वेगळा आहे असेच समजले पाहिजे आणि असे मूर्खपणाचे प्रतिपादन करणारा मूर्ख म्हटला पाहिजे. समर्थ मूर्खच म्हणतात त्याला. कारण ते ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान सामान्य तर्कापलीकडे आहे. ते तर्काने जाणू म्हटले तर जाणता येणार नाही. ही समर्थ पुढच्या श्लोकात सांगतात की अतर्कास तर्की असा कोण पाहे. कारण मीपणा म्हणजे देहबुद्धी आणि म्हणजेच अभिमान म्हणजेच अहंता कायमठून जर ते चिरंतन असते पाहू लागलो तर ते कधी पाहता येणार नाही. ती देहबुद्धी विसरल्यावरच केवळ अनुभूतीने जाणता येणारी सद्वस्तू आहे आणि जो त्या अशा विनम्र भावनेने आणि पूर्ण श्रद्धेने पाहिला जाईल तो मीपणाचे विसर्जन करून जाईल. तो साधक स्वतः जणू ब्रह्मस्वरूप होऊन जाईल. कारण असे झाल्यावर साधक साधना आणि साध्य म्हणजे परमात्मा सर्व एकजीव होऊन राहते. यालाच आपण जीवाशिवाची भेट म्हणू शकतो. मग पाहणारा आणि जाणणारा मी संपून तो या चिरंतन सत्याचा एक अविभाज्य भाग बनून जातो. ही सर्वश्रेष्ठ अवस्था असते जेथे भक्त भगवंत रूपच होऊन जातो. एक छोटी कविता केली मी. झाले ज्ञान ब्रह्माचे ऐसे म्हणणे मूर्खत्वाचे. झाले ज्ञान ब्रह्माचे ऐसे म्हणणे मूर्खत्वाचे. ज्ञानाने ते न ज्ञानवे तर्काने ते न जाणवे. पाहू जाता दिसत नसे मीपणाने मिळत नसे. पाहू जाता दिसत नसे मीपणाने मिळत नसे. विवेक भक्ती वैराग्याने ब्रह्मप्राप्ती ब्रह्मकृपेने. विवेक भक्ती वैराग्याने ब्रह्मप्राप्ती ब्रह्मकृपेने
ऐसे होता ब्रह्मज्ञान साधक होई त्यात विलीन. ऐसे होता ब्रह्मज्ञान साधक होई त्यात विलीन. तया वेगळा उरत नसे पिंड ब्रह्मांड एक होतसे. तया विना उरत नसे पिंड ब्रह्मांड एक होतसे. पिंड ब्रह्मांड एक होतसे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 157. बहुशास्त्र धुंडाळिता वाढ आहे. जया निश्चयो एक तोही नसाहे. मती भांडती शास्त्र बोधे विरोधे. गती कुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. जगात पाहिलं तर शास्त्रांच्या ज्ञानाचा विस्तार प्रचंड आहे. मुळाने प्रत्येक विषयाचे स्वतंत्र शास्त्र आहे. त्यामुळे शास्त्राच्या अनेक शाखा आहेत. त्या प्रत्येकाचे ज्ञानभांडार अगणित आणि अमर्याद आहे. त्यामुळे त्या संपूर्ण ज्ञान शोध कोणी घेऊ लागला तर त्याला संपूर्ण आयुष्यसुद्धा पुरे पडणार नाही. ज्याला आपण ज्ञानी म्हणतो तो सुद्धा खरे तर कुठेतरी अपूर्णच असतो. न्यूटनसारख्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाचा जेव्हा महाज्ञानी म्हणून गौरव केला गेला तेव्हा तो नम्रपणे म्हणाला की प्रचंड पसरलेल्या वाळूतील एखाद्या वाळूच्या कणाएवढेच माझे ज्ञान अल्प आहे. ज्ञान ह्या पसरलेल्या समुद्राप्रमाणे आहे. त्यामुळे केवळ ज्ञानाच्या आधारे मानवी जीवन सफल करणारे चिरंतन सत्य जाणता येणार नाही. तसे ज्ञानशाखांमध्ये कायम वाद होत असतात. दोन ज्ञानी माणसांचे कधी एकमत होत नाही. ज्ञानशाखांची ही कथा तर जीवनाचे तत्वज्ञान मानणाऱ्या तत्वज्ञानात तर कायमच अनेक वेगवेगळे विचार प्रवासतात. जो तो विद्वान आपल्या मताला घट्ट पकडून बसतो आणि आपले मतच खरे आहे हे सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याचे म्हणणे खोडून काढण्याच्या मागे लागतो. त्यामुळे ज्ञानी मंडळीत कायम वादविवाद चालू असतात. कधीकधी तत्वज्ञान मांडणाऱ्या विद्वानांची भांडणे सामान्य माणसांच्या पेक्षाही टोकाला जातात. अशा परिस्थितीमुळेच एखाद्या जगाने जर या विद्वानांच्या मार्गदर्शनाने चिरंतन सत्याचे ज्ञान करून घ्यायचे ठरवले तर त्याच्या पदरी निराशेशिवाय काय पडणार. म्हणून त्याने या मतमतांच्या गलबल्यात न सापडता देहबुद्धी सोडून विवेकाने खऱ्या संतांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेणे श्रेयस्कर आहे. या पडिक विद्वानाने एखाद्यालाच परमेश्वरीची कृपेने सत्यमार्गाचे ज्ञान होऊ शकते. त्यावेळी तो आपले तथाकथित ज्ञानाचे अवडंबर आणि त्यामुळे आलेले पांडित्य बाजूला ठेवतो. स्वतःच्या अंतःकरणात डोकावून पाहू शकतो. बुद्धीने खरे सत्य जाणता येणार नाही हे त्याला उमगते आणि मगच त्याच्या मनात खऱ्या ज्ञानाचा उदय होतो. अशा चिरंतन सत्याचे दर्शन इतके विलक्षण असते की त्यामुळे त्याची मती गुंग होऊन जाते. बुद्धीच्या आणि त्यामुळे त्याला झालेल्या अभिमानाच्या जोखडातून तो मुक्त होतो आणि मगच खऱ्याखुऱ्या चिरंतन सत्यामुळे प्राप्त होणाऱ्या स्वानंदात निमग्न होऊन जातो. शास्त्राच्या किंवा तत्वज्ञानाच्या वृक्ष अभ्यासामुळे प्राप्त होणारे ज्ञान एकांगी असते. त्याचा शास्त्रात किंवा विषयात अभ्यासात पारंगत होऊ शकतो. परंतु त्या वृक्ष ज्ञान संपत्तीमुळे त्याचा अहंकार अनेकदा ज्ञानाहून सुद्धा जास्त फुगलेला असतो. त्यामुळे मग त्याची सत्य प्रगती होण्याऐवजी त्या मार्गातील गती कुंठितच झालेली असते. त्याला बाह्य ज्ञान जरी प्राप्त झाले तरी आत्मज्ञान मार्गावरची त्याची वाटचाल थांबून जाण्याची शक्यता असते. मात्र या सर्व ज्ञानप्राप्तीबरोबरच त्याने अहंभाव सोडायचाही प्रयत्न केला तर मात्र त्याची प्रगती होऊ शकेल. अन्यथा तो केवळ वृक्ष ज्ञानी पंडित बनेल, साधक नाही. समर्थ म्हणतात त्याची गती खुंटून जाईल. गती कुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. या सर्व विवेचनावरून साधकाने बोध घ्यावा असे सांगून समर्थ मनाला केवळ बाह्य ज्ञानापेक्षा आतील खऱ्या ज्ञानाचा शोध घेण्याचा उपदेश करीत आहेत. कारण त्यातच साधकाचे खरे हित आहे असं समर्थांना सांगायचं. श्लोक क्रमांक 158. श्रुती नाये मीमांसके तर्कशास्त्रे स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे स्वयशेष मौनावाला स्थिर पाहे मना सर्व जाणीव सांडोनर आहे. श्लोक क्रमांक 157 मध्ये समर्थांनी शास्त्राच्या ज्ञानासंबंधी सांगितले. म्हणजे मागच्या श्लोकात या श्लोकात ते धर्मशास्त्रविषयक ग्रंथांच्या ज्ञानाचे उदाहरण देतात. धर्माच्या अभ्यासाकरता न्यायशास्त्र, श्रुती, स्मृती, तर्कशास्त्र, वेद, पुराणे असे महाप्रचंड वाङ्मय उपलब्ध आहे. ते सर्व ग्रंथ समजण्यास सोपे नाहीतच, पण ज्यांना ते समजल्याचे वाटते त्यांनाही खरा अर्थ कळला असेलच नाही. पूर्वीच्या काळी विद्वान मंडळी, शास्त्री मंडळी या ग्रंथाचा अभ्यास करीत आणि मग आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन करत देशोदेशी फिरत. प्रत्येक राज्यात जाऊन तेथील विद्वानांशी वादविवाद करत त्यामध्ये विजय मिळवण्याची त्यांची ईर्ष्या असे. त्यामुळे मग असे वादविवाद अनेक ठिकाणी चालत असत.
या सर्व वादविवादात खरी फलनिष्पत्ती काहीच होत नसे. केवळ आज हा जिंकला, उद्या त्याने त्याला पराभूत केले, एवढे त्यातून साध्य होत असे. परमात्म्याच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान यापैकी कोणालाही प्राप्त होत नसे, कारण त्यांचे सारे ध्येयच मुळे ऐहिक मान सन्मान मिळवणे एवढ्यापुरतेच मर्यादित असे. अशा विद्वांचा अहंपणा आणि देहबुद्धी शास्त्रांच्या अभ्यासामुळे कमी होणारी वाढत असेल, यात काय नवल. वास्तविक ज्याला खरे ज्ञान प्राप्त झाले, तो त्या ज्ञानामुळे अंतर्मुख होईल. या विश्वाच्या पसाऱ्यात आपण एखाद्या लहान खाड्या इतकी सुद्धा नाही हे त्याच्या ध्यानात येईल. त्याचा देहभाव संपून जाईल. आपले ज्ञान किती वरवरचे हे लक्षात घेऊन तो मौन धारण करेल, म्हणजेच फुकाची गडबड आणि पांडित्य प्रदर्शन थांबून गप्प बसेल. इथे समर्थांनी नागलोकाचा राजा जो शेष त्याचे उदाहरण दिले आहे. खऱ्या ज्ञानाच्या प्राप्तीनंतर त्याची त्या ज्ञानाची व्याप्ती पाहून शेषासारखा सदैव वर्णासुद्धा गप्प राहिला, असं समर्थने सांगितलेलं आहे. हे सर्व विचारून समर्थ मला उपदेश करतात की ज्ञान असे अमर्याद आहे, त्यात ही मतमतांतरे आहेत आणि केवळ त्यामुळे कोणालाही सद्वस्तूची प्राप्ती होणार नाही. म्हणून जर एखाद्याला खरोखर सद्वस्तूची प्राप्ती करून घ्यायची असेल, स्वतःची उन्नती करून घ्यायची असेल, तर आपली देहबुद्धीची जाणीव आणि ज्ञानाचा अभिमान सोडून देऊन विचार आणि विवेकाची कास धरून परमात्म्याचा शोध घेण्याचा मनोभावे प्रयत्न केला पाहिजे. त्याशिवाय त्याला दुसरा मार्ग नाही. आणि तसं केलं तर त्याचे जीवन सफर करून घ्यायची खात्री खुद्द भगवंतानेच दिलेली आहे. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण इथे थांबूया. उद्या 159व्या श्लोकांनी सुरुवात करूया. तोपर्यंत नमस्कार.